महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। केंद्र सरकारच्या चुकीच्या कॉर्पोरेट धार्जिण्या व युवक विरोधी अर्थसंकल्पांच्या निषेधार्थ निवेदन। सर्वसामान्यांच्या हितासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा। ऑल इंडिया यूथ फेडरेशन तसेच ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन गडचिरोली जिल्हा काउन्सिल यांच्या वतीने केंद्र सरकारने सादर केलेल्या अलीकडील अर्थसंकल्पाचा निषेध करत काही मागण्या केल्या आहेत। हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनता, युवक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार यांच्या हिताविरुद्ध असून तो पूर्णतः कॉर्पोरेट धार्जिणा व जनविरोधी आहे। देशातील कोट्यावधी युवक बेरोजगारी, महागाई, शिक्षणाचा वाढता खर्च व भविष्याच्या असुरक्षिततेशी झुंज देत असताना केंद्र सरकारने त्यांच्या ज्वलंत प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे। या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना कर सवलती, विविध सवलती देण्यात आल्या आहेत, मात्र युवकांसाठी कायमस्वरूपी रोजगार निर्मितीची कोणतीही ठोस योजना मांडण्यात आलेली नाही। शासकीय विभागातील लाखो रिक्त पदे अद्याप भरली जात नसून कंत्राटीकरण व अस्थायी रोजगाराद्वारे युवकांचे शोषण सुरू आहे। शिक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद अत्यंत अपुरी आहे। शासकीय शाळा, महाविद्यालय व विद्यापीठाचे खाजगीकरण वाढत असून शिक्षण सर्वसामान्य व गरीब विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे। शिष्यवृत्ती, वसतिगृहे, स्पर्धा परीक्षा, संशोधन, ग्रंथालयासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही। महागाई नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे। इंधन, अन्नधान्य, औषधे व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे। मात्र या अर्थसंकल्पात महागाई आटोक्यात आणण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। तसेच आदिवासी, ग्रामीण व दुर्गम भागातील युवक व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व पुरेशा तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत। गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातील युवक शिक्षण, रोजगार व मूलभूत सुविधांपासून वंचित राहत असून हा अर्थसंकल्प त्यांच्या प्रश्नांबाबत पूर्णतः उदासीन आहे। तरी केंद्र सरकारने तात्काळ खालील मागण्या मान्य कराव्यात। युवक व विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर कायमस्वरूपी रोजगार निर्मिती करावी। शासकीय विभागातील सर्व रिक्त पदांची तात्काळ भरती करावी। शिक्षण, संशोधन व सार्वजनिक शिक्षण संस्थांसाठी भरीव आर्थिक तरतूद वाढवावी। शिष्यवृत्ती, वसतिगृहे व विद्यार्थ्यांच्या कल्याणकारी योजना अधिक मजबूत कराव्यात। महागाई नियंत्रणासाठी ठोस व प्रभावी उपाययोजना राबवाव्यात। कॉर्पोरेट सवलती रद्द करून सामाजिक क्षेत्रावरील खर्च वाढवावा। केंद्र सरकारच्या चुकीच्या कॉर्पोरेट धार्जिण्या व युवक विरोधी अर्थसंकल्पाच्या विरोधात आज राज्यभरात निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे। त्या राज्यव्यापी आंदोलनाला जाहीर समर्थन दर्शवण्याच्या उद्देशाने ऑल इंडिया यूथ फेडरेशन व ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन गडचिरोली जिल्हा काउन्सिलच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात येत आहे। याची नोंद घेण्यात यावी, अन्यथा या जनविरोधी अर्थसंकल्पाविरोधात तीव्र व व्यापक लोकशाही आंदोलने छेडण्यात येतील, असे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आनंद आशा सिरोंचा, गडचिरोली।